आकाश मुदगल याला विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जाधव, ऋषिक उर्फ जॅकी थोरात, वीरेश स्वामी, सोमनाथ जाधव यांच्यासह 60 ते 70 जणांनी लोखंडी रॉड, कोयता, धारदार शस्त्रानं डोक्यावर, मानेवर आणि शरीराच्या विविध ठिकाणी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने 307 कलम लावून त्यांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अन्यथा मी वडार महाराष्ट्राचा या राज्य संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष रविकांत शिंदे यांनी दिला। गेल्या रविवारी नकळत आमचा वडार बांधव आकाश मुदगल हा घंटेल चौकामध्ये मित्रांसोबत बसून गप्पा मारत असताना सगळे गेल्यानंतर अचानक 70 ते 80 पोरं येऊन आमच्या बांधावर जीव मारण्याचा प्रयत्न केला। रॉड, हॉकी स्टिक अशा अनेक तलवारी, कोयत्याने डोक्यावर मारलं, डोळ्यावर मारलं, हात फ्रॅक्चर आहे, डोक्यात 12 टाके आहेत आणि डोळ्यावर 4 टाके आहेत। काही लोकांना आल्यामुळं त्याचा जीव वाचलं। या संदर्भात आम्ही CP साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे। CP साहेबांनी शब्द दिले की त्यांच्यावर जे योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल। पण आमची प्रमुख मागणी आहे, डोक्याला हॉकी स्टिकनं मारल्यामुळं डोक्याचं कवटं फुटलेलं आहे, डॉक्टरचा रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या अनुसार त्यांच्यावर कलम 307 हा कलम लागायला पाहिजे अशी आम्ही विनंती CP साहेबांना केलेलं आहे। तर संबंधित गुन्हेगार आरोपी आहेत विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जाधव व ऋषिक उर्फ जॅकी थोरात, वीरेश स्वामी, सोमनाथ जाधव या लोकांबरोबर अजून 70 ते 80 लोक मिळून आकाश मुदगलला त्याला ठार मारण्याच्या या उद्देशानं या हल्ला झालेला आहे। तर तमाम मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं, सोलापूर शहराच्या वतीनं या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित गुन्हेगारावर 307 कलमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावी अशी विनंती करतो। भविष्यात जर या लोकांवर जर गुन्हा दाखल केला नाही, मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून सन्माननीय राज्यमंत्री विजयदादा चौगुले आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयदादा चौगुलेंच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये असं तीव्र मोर्चा काढण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी ही आम्ही सन्माननीय CP साहेबांना विनंती करून आमच्या वडार समाजाला न्याय मिळवून द्यावं, आकाश मुदगलच्या या परिवाराला न्याय मिळवून द्यावे। ही कारण नेमकं काय, आमच्या समाजातले काही किरकोळ कारणामुळं विनाकारण त्याला दातात धरून देवशापोटी, कारण समाजात एक चांगलं बाकीचे सगळ्या पाठीमागच्या सगळे सोडून आपण हा एक चांगल्या पद्धतीनं समाजात एक त्याची प्रतिमा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता। बाकीचे करत असताना चांगल्या लोकांसाठी तो प्रयत्न करतो। मध्यस्थी केल्यामुळे त्याला टार्गेट करून एवढं छोटीशी क्षुल्लक कारणामुळे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। रविवारी आकाश मुदगल यांच्यावर जुना वादविवाद सोडवण्याच्या कारणावरून गिंटेल टॉकीज परिसरात विजय जाधव व त्यांच्या साथीदारांनी टोळक्याने येऊन आकाशाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। यातील दोषींना तातडीने अटक करून कारवाई करावी अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीनं बुधवारी पोलीस आयुक्त M राजकुमार यांची भेट घेऊन निवेदन दिलं। निवेदनातून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी आकाश मुदगल यांच्या आईने केली आहे। माझ्या मुलग्याला मारले आहे, माझा मुलगा सुधारला होता आणि त्याला विनाकारण येऊन मारलेले आहे। त्यांनी उभारला होता, एकटाच होता, मग असं बोलत उभारल्यावर मारलेलं आहे। पाणी आता मला न्याय पाहिजे माझ्या मुलग्याला। ते आता काय करायचं काय नाही ते आता त्यांच्या पूर्ण अंगाला लाता घालून त्याला 70 कोयत्या ह्याच्यानं मारलेला आहे। माहीत नाही ते मुलाचं ते किरकोळ कारणामुळं पहिलंच ते काय तर झालं असेल, पण आता ते खुन्नस म्हणून काढलेलं आहे। CP साहेबांना भेटायला आमच्या मागणं न्याय द्या, माझ्या मुलग्याला न्याय द्या। आकाश मुदगल मुलगा आहे मला, काही धमकी दिलेला नाही ना काही नाही। हे पोरं पहिल्या धमकी दिलेल्या आहेत म्हणा, धमकी देऊन त्याने असं म्हणलं की बघू म्हणल्यावर मग नंतर त्याला मारा लाता बुक्या घात। मुलगा दवाखान्यात आहे। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत,
सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.